आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. जिल्ह्यात घडी विस्कटली आहे. आज जे काही सुरू आहे ते थांबवायचं असेल तर आम्ही काही पूर्वी टीका केली ती विसरून आपल्याला मोठ बांधावी लागेल. जयंत पाटलांना सगळ्या लोकांना घेऊन पुढे गेलं पाहिजे. जी घडी विस्कटली आहे ती तुम्ही बांधली पाहिजे अशी जाहीर विनंती माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाषणातून व्यक्त केली आहे. जत तालुक्यातील संख येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार शरद पवार, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विलासराव जगताप म्हणाले, या जिल्ह्यात राजाराम बापूंच्या नावाने आपण पक्ष चालवला. जयंत पाटलांना विनंती आहे की सगळ्या लोकांना सांभाळून घेण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. झालं गेलं विसर. आज नव्याने जिल्ह्यात जी घडी विस्कटली आहे ती बांधली पाहिजे. जिल्ह्यात जे काही आज सुरू आहे ते थांबवायचे असेल तर मागचं सगळं विसरावं लागेल. आम्ही कोणाविरुद्ध पूर्वी बोललो असेल ते विसरून आपल्याला मोठ बांधावी लागेल अशी विनंती माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित पाठिंबा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिले. शेती बचावासाठी जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. पूर्वीच्याच रेखांकनानुसार महामार्ग करणार असल्याचे प्रसारमाध्यमातून प्रसारित झाले. आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही. रेखांकन बदलून महामार्ग करणार अशा वल्लगना हवेत फिरविरल्या. ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे तेथे शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केलाय. 12 जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध करून महामार्ग रद्दचे नोटिफिकेशन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काढले. यावेळी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याची जबाबदारी मी घेत असल्याचं आश्वासन दिलं. या आंदोलनात उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, भूषण गुरव, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, घनश्याम नलवडे, रमेश एडके, उत्तम पाटील, गजानन हारुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. राजकारणात संघर्ष असला तरी माणसं जोडणं आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केले. यामध्ये वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख करावा लागेल असं मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलंय. ते सांगलीच्या जतमधील संख येथे बोलत होते. जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे स्वर्गीय नेते बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, आमदार अरुण लाड यांच्यासह माजी खासदार संजय काका पाटील आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की बसवराज पाटील अगदी लहान वयापासूनच स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला नेता होते. त्यांचं जे अपूर्ण कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी बसवराज पाटील यांचे सुपुत्र सुभाष पाटील यांना सर्वतोपरी मदत करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू असं आश्वासन खासदार शरद पवार यांनी दिलंय. शरद पवार म्हणाले की बसवराज पाटील अगदी लहान वयापासूनच स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा निर्णय दिल्लीतील पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. अजूनही महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत काही निर्णय होईल का याची मला कल्पना नाही. विधानसभा निवडणुकीनंतर आत्मपरीक्षणाची गरज आहे. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं मत काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं आहे.
आमदार विश्वजित कदम हे माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात अजून काही विषय पेंडिंग आहेत, त्यामुळे मला वाटत नाही पुढील 4-5 महिने निवडणुका लागतील। पण कार्यकर्त्यांना बळ देण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था, समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका निवडणुका महत्त्वाच्या असतात। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रमुख 6 पक्ष आणि इतर काही पक्ष कार्यरत आहेत, म्हणून कार्यकर्त्यांसाठी या निवडणुकांमध्ये नेमकं महाविकास आघाडी म्हणून जायचं असेल तर याबाबत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नेत्यांच्या भावना समजून घेऊन महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेतृत्व येणाऱ्या काळात एकत्र लढायचं का हा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। जिल्हा बँकेच्या कारभारावर होत असलेले आरोप आणि घोटाळे वेळीच लक्षात यावे, त्यावर योग्य कारवाई होण्यासाठी बँकेने आता व्हिसल ब्लोअर धोरण लागू केले। या अंतर्गत बँकेतील गैरकारभाराची माहिती कळवल्यास संबंधिताला 1,000 ते जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत बक्षीस दिलं जाणार आहे। माहिती देणाऱ्याचं नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या काही वर्षात कर्मचाऱ्यांकडून झालेल्या गैरकारभाराच्या काही घटना उघडकीस आल्यात। यात आता शासनाच्या अनुदानापासून ते खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्याचे प्रकार घडलेत। या प्रकरणी बँकेने तात्काळ कारवाई करीत अपहाराची रक्कम काही प्रमाणात वसूल केली आहे। तसेच गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली होती। बँकेत ठेवलेल्या सोने तारणातही यापूर्वी गैरकारभार झाल्याचं उघड झालं होतं। या पार्श्वभूमीवर आता जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या कामकाजावर सामान्य नागरिक खातेदार नियंत्रण ठेवू शकणार आहेत। बँकेच्या कोणत्याही शाखेत कसल्याही प्रकारचा अपहार, धोरणबाह्य कामकाज आणि अन्य प्रकारचा कोणताही गैरकारभार होत असेल तर याची माहिती, तक्रार बँकेच्या सांगलीतील मुख्यालयात अथवा बँकेच्या मेलवर कळवता येणार आहे। या माहितीची खातरजमा करून या तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांकडून होत असलेला गैरकारभार किती रकमेचा आणि किती मोठा आहे, त्यांचं स्वरूप काय आहे यावर माहिती देणाऱ्यास 1,000 रुपयांपासून सर्वाधिक 10,000 रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे। विजेतील अमर खड्ड्याजवळ रिक्षामधून घरगुती गॅसचे सिलेंडर अवैधरित्या कोणताही विक्रीचा परवाना नसताना विक्रीसाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले। या तरुणांकडून 25 भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे भरलेले 25 सिलेंडर, 1 रिक्षा आणि मोबाईल असा एकूण 2,35,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली। प्रशांत अशोक टाकवडे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची विविध पथकातील उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला माहिती मिळाली की मिरज येथील अमरखड्डा परिसरात असलेल्या कच्ची हॉलमधून मालवाहतूक रिक्षातून अवैधरित्या गॅस सिलेंडरची वाहतूक होणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पुरवठा शाखेचे महसूल सहाय्यक प्राजक्त साबळे यांना घेऊन सदर ठिकाणी पथकाने छापा टाकलाय। यावेळी प्रशांत टाकवडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरचे सिलेंडर हे मिरज शहरात विक्री करण्यासाठी जयसिंगपूर येथील यश गॅस एजन्सी येथील काढून टाकलेला जुना कामगार रफिक दर्गावाले यांच्याकडून आणल्याचं सांगितलं। यावेळी त्याच्याकडून भारत गॅस कंपनीचे 25 भरलेले सिलेंडर, 1 मालवाहतूक रिक्षा आणि 1 मोबाईल असा 2,35,000चा मुद्देमाल जप्त केलाय। खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव याचा निर्घुण खून केल्याप्रकरणी माणिक संभाजी परीट, गजानन गोपीनाथ शिंदे, नयन रघुनाथ धांबी, अमृतराज शहाजी माळी, रोहन रघुनाथ जाधव, प्रफुल्ल विनोद कांबळे, संतोष मारुती हजारे, दीपक पांडुरंग जाधव, प्रतीक श्रीकांत मोरे या 9 जणांना अटक करण्यात विटा पोलिसांना यश आले असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। तसेच या प्रकरणातील अन्य आरोपी नितीन पांडुरंग जाधव याचा विटा पोलीस शोध घेत असून त्याला लवकरच गजाआड करू असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी व्यक्त केला आहे। 15 जानेवारी रोजी रात्री कारवे येथील राहुल गणपती जाधव याचा 10 जणांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवून, शस्त्र बाळगून, वाहनाच्या काचा फोडून, तलवारीने, काठीने डोक्यात वार करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी कसोशीने तपास चालू केला होता। या गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपींचा शोध घेऊन तात्काळ आरोपी माणिक परीट, गजानन शिंदे, नयन धामी या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली होती। त्यांच्याकडून इतर आरोपींची नावे निष्पन्न केली। तसेच त्यांच्या पोलीस कस्टडीत मुदतीत आरोपी अमृतराज माळी, रोहन जाधव, प्रफुल्ल कांबळे यांचा शोध घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासाकामी अटक केली होती। या सर्व आरोपींची गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून आरोपी संतोष हजारे, प्रतीक मोरे, दीपक जाधव या तिघांची नावे निष्पन्न करून त्यांनाही अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे करत आहेत। या प्रकरणातील आरोपी नितीन पांडुरंग जाधव याचा विटा पोलीस शोध
शोध घेत आहेत, तर त्यालाही लवकरच गजाआड करू असा विश्वास पोलीस निरीक्षक फडतरे यांनी व्यक्त केला आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी वासियांच्या विविध मागण्यांकरिता उत्तमआबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेवर आंदोलन करण्यात आले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रामध्ये 42 झोपडपट्ट्या आहेत, परंतु केवळ 4 झोपडपट्ट्यांचेच मोजमाप करून लेआउट तयार करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील उर्वरित झोपडपट्टीमधील नागरिक त्रस्त झालेत. महापालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी धारकांच्या राहत असलेल्या जागांचं मोजमाप आणि लेआउट त्वरित करण्यात यावं आणि त्यासाठी लागणारी सर्व मंजुरी एकाच कक्षातून सोडवल्या जावेत. महापालिका मुख्यालयामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन स्वतंत्र कक्ष स्थापन करून स्वतंत्र सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. महापालिका क्षेत्रातील उर्वरित सर्व झोपडपट्ट्यांचे सर्वे करून मोजमाप करून लेआउट त्वरित करण्यात यावा. ज्या ठिकाणी जे नागरिक कब्जा करून स्वमालकीचे पुरावे सादर केलेत अशा नागरिकांची नावे, मालमत्ता सदरी नोंदवण्यात यावी. महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे त्वरित देण्यात यावेत अशा विविध मागणी घेऊन आज झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेवर आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष उत्तमआबा कांबळे, उपाध्यक्ष भारत चौगुले, महिला अध्यक्षा विद्याताई कांबळे, सचिव शिवाजी त्रिमुखे, संगीता जाधव, अनिता शिवशरण, संशय चौगुले, प्रवीण चौगुले यांच्यासह झोपडपट्टीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे सातत्याने नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित 3,200 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेचे पथक शुक्रवारी सांगली जिल्ह्यात आले होते. त्यांच्याकडून सांगलीच्या आयर्विन पुलासह हरिपूर, ब्रह्मनाळ, बोरगाव, बहे येथे जाऊन कृष्णा नदीची पाहणी केली आहे. जागतिक बँकेच्या पथकाने सांगलीतील आयर्विन पूल, हरिपूर, कृष्णा वारणा नदीचा संगम, वाळवा तालुक्यातील बहे, बोरगाव, पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे भेट देऊन पाहणी केली. या पथकामध्ये जागतिक बँकेकडून युकिओ तनाका, रुमिता चौधरी, मित्रा संस्थेचे संचालक विनय कुलकर्णी, नीरज मिश्रा, सचिन बोरासे, क्षितिज देसाई, अभियंते BC झा, डॉक्टर फहीमुद्दीन आदींचा समावेश होता. या पथकाला सांगली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी वारणाली कार्यक्षेत्रात कृष्णेच्या महापुराबाबत माहिती सादर केली. जागतिक बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पात सांगली जिल्ह्याच्या पूर नियंत्रणासाठी 880 कोटी रुपयांचा आराखड्याचा समावेश आहे. हा निधी जलसंपदा विभागाला मिळणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पूर नियंत्रणाची अन्य कामे, भूसंकलन, भूकंप, वीज पडणे निराकरण उपाययोजना, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे आदींचाही या प्रकल्पात समावेश असून त्यालाही निधीची तरतूद आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणाच्या कामासह अन्य उपाययोजनांसाठी 3,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.